आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम इन रुमिनंट्स हे पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय रुमिनंट्स? डू यू नो रुमिनंट्स काय असतात? जे ॲनिमल्स रवंथ करतात. ठीक आहे, रवंथ करणारे प्राणी तर माहिती आहेत, बरोबर आहे की नाही? जसं की गाय, म्हैस, गोट हे सगळे काय करतात? रवंथ करतात. म्हणजे काय करतात ते आज आपण पुढे बघणार आहोत. ते ग्रास आहे, गवत आहे. गाय काय करतात? ते ग्रास खातात. खाल्याच्या नंतर बघा हे ग्रास ती काय करायली? वर माउथ मध्ये घ्यायली. म्हणजे इथं काय इंजेक्शन व्हायले. ठीक आहे, हॉलोझाइक प्रोसेस मध्ये आपण बघितलं आहे. म्हणजे फूड टेक इन टू द माउथ इज कॉल्ड इंजेक्शन. आणि ती फर्स्ट प्रोसेस काय करते आहे? ग्रास त्यांच्या माउथ मध्ये घेत आहे. ग्रास खाल्याच्या नंतर हे कुठं चाले बघा? पूर्ण ह्या रुमेन मध्ये. ग्रास येतो तिच्या पहिल्या स्टमक मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? रुमेन म्हणतो. आणि हा जो ग्रास आहे इथं ती काय करते? स्टोर करून ठेवते. मग हे जे ग्रास आहे जे की ते खाल्लेलं आहे ते ग्रास पुन्हा काय करतात? त्या माउथ मध्ये घेतात. बरोबर आहे की नाही? पुन्हा काय करतात? इथून माउथ मध्ये घेतात. रेटिक्युलम मधून पुन्हा काय करतात? त्या माउथ मध्ये घेतात. हा आहे 2 नंबरचा स्टमक. माउथ मध्ये घेतल्याच्या नंतर मग हळूहळू हळू निवांत त्यांचं काम सुरू असतं. काय करायचं? रवंथ करायचं. आणि मग तिथून एक कर्ड फॉर्म होतो. ठीक आहे, ठीक आहे. काऊज चेव दी ग्रास अँड इट फॉर्म्स कर्ड्स. आणि तो कर्ड तयार झाल्याच्या नंतर कुठे येतोय? हे बघा यामध्ये येतोय. ठीक आहे. थर्ड चेंबर आहे ओमॅसम. आणि ओमॅसम मध्ये काय होतं? पुन्हा तेच जो कर्ड गेलेला आहे ना त्या कर्ड मधून वॉटर आणि मिनरल्स ऍब्झॉर्ब केले जातात. आणि ते कुठे पाठवले जातात? पुन्हा 4 नंबर कडे. इथं आहे तो. ठीक आहे, हा आहे अबोमॅसम. काय आहे? अबोमॅसम. आणि इथं तिथं त्यांची पचनक्रिया होते. म्हणजे बघा गाय ग्रास खाते आणि ग्रास मध्ये सेल्युलोज असतो. सेल्युलोज आपण पचवू शकतो का हो? आपण ग्लुकोज, सिंपल शुगर एवढंच पचन करू शकतो. पण सेल्युलोज कोण पचवतात? रुमिनंट्स ॲनिमल जे ग्रास खातात. त्यांना आपण हर्बिवोरस पण म्हणतो. पचन करण्यासाठी एक स्पेशल बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात तिथे. आणि ते काय करतं? त्या ग्रासचं, त्या कर्डचं पचन करण्यासाठी मदत करत असतात. ते पचन करतात आणि मग इथून त्यांची ती प्रोसेस असते, इंटेस्टाईनकडे जातात. आणि तिथून नंतर तो वेस्ट रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. लक्षात आलं? 1 नंबरचं कोण आहे? रुमेन आहे. इट इज द बिगेस्ट चेंबर. अँड लास्ट कोण आहे? अबोमॅसम. हा ट्रू स्टमक आहे. याला आपण काय म्हणतो? ट्रू स्टमक सुद्धा म्हणतो. ह्या 4 चेंबर मध्ये रुमिनंट्सची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे काही डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर कमेंट्स जरूर करा. थँक्यू.